नमस्कार. कुक विथ स्नेहल मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. ढोकळा हा तुम्ही आजपर्यंत बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचा बनवून खाल्ला असेल. पण आज मी तुम्हाला हिरव्या ताज्या वाटाण्याचा अतिशय टेस्टी, सॉफ्ट, स्पॉन्जी, जाळीदार आणि पौष्टिक ढोकळा तयार करून दाखवणार आहे. बऱ्याचदा मुलं पुलावमधले किंवा मग भाजीतले वाटाणे खायचा कंटाळा करतात. पण हिरवे ताजे वाटाणे हे आपल्या शरीरासाठी फारच लाभदायक आहेत. तेव्हा त्यांचं सेवन आपल्या आहारामध्ये नक्कीच करायला हवं. या पद्धतीने हिरव्या ताज्या वाटाण्याचा वापर करून तुम्ही मुलांना हा ढोकळा बनवून खायला देऊ शकता. हा ढोकळा तुम्ही हिरव्या ताज्या वाटाण्याचा वापर करून तयार केलाय हे कुणाला समजणार सुद्धा नाही. उलट तुमची मुलं हा ढोकळा अगदी आवडीने खातील. दिसायलाही सुंदर आणि खाण्यासाठी देखील फारच टेस्टी लागतो हा ढोकळा चवीला. सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी तसेच मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हा ढोकळा अगदी झटपट तयार करू शकाल. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर सर्वात प्रथम इथे या बाउलमध्ये मी ही अर्धी वाटी बेसन घालून घेणार आहे. यासोबतच पाऊण वाटी बारीक रवा आणि अर्धी वाटी दही ह्याच्यामध्ये घालायचे. दह्याऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी ताकाचा सुद्धा वापर करू शकता. ही सर्व मापं आपण एकाच साईजच्या वाटीने मोजून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याचं ढोकळ्याप्रमाणेच हलकंसं घट्टसर मिश्रण तयार करून घ्यायचंय. हे पहा, हे मिश्रण साधारण असं एवढं सैल भिजून घ्यायचंय. ह्याच्यातला रवा भिजून येण्यासाठी ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून ह्याला कमीत कमी 10 मिनिट भिजत ठेवायचंय. यानंतर इथे ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही अर्धी वाटी हिरवे ताजे वाटाणे घालून घेणार आहे. यासोबतच अर्धा इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर आणि गरजेनुसार अगदी थोडंसं पाणी घालून यांची मिक्सरला छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे पहा, इथे एकीकडे आपलं हे भिजत ठेवलेलं मिश्रण देखील भिजून तयार झालंय. आता ह्याच्यामध्ये मिक्सरला तयार केलेली हिरवा ताजा वाटाणा, आलं, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरची सगळी पेस्ट घालून घ्यायची आहे. बस तर आता ह्याच्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालायचंय आणि सोबतच पाव चमचा बेकिंग सोडा ह्याच्यामध्ये घालायचा आहे. हे सर्व जिन्नस असे फटाफट मिक्स करून घ्यायचे. हे पहा, इथे आपलं हे वाटाण्याच्या ढोकळ्याचं मिश्रण ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट बनवून तयार झालंय. ह्याच्यातल्या सोड्याची पावर निघून जाण्याच्या आतच याला वाफवायला ठेवायचंय. तरच तुमचा ढोकळा छान असा स्पॉन्जी, जाळीदार आणि सॉफ्ट बनून तयार होईल. तयार केलेलं मिश्रण मी ह्या वाट्यांमध्ये भरून वाफवून घेणार आहे. तर ह्या वाट्यांच्या आतल्या बाजूला मी असं ब्रशच्या साह्याने थोडंसं तेल लावून घेणार आहे. या ठिकाणी तुम्ही ह्या वाट्या हव्या त्या साईजच्या आणि हव्या त्या आकाराच्या घेऊ शकता किंवा मग तयार केलेलं मिश्रण तुम्ही एखाद्या ताटामध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता. बस तर आता सगळ्या वाट्यांना आतल्या बाजूने थोडं थोडं तेल लावून घेतल्यानंतर तयार केलेलं मिश्रण असं वाट्यांमध्ये भरून घ्यायचंय. या वाट्यांमध्ये मिश्रण अगदी काठोकाठ भरायचं नाहीये, कारण सोड्यामुळे हे मिश्रण वाफून फुगत असतं. याला वाट्यांमध्ये फुगायला जागा राहिली पाहिजे. त्यासाठी मी ह्या वाट्या अशा अर्ध्या अर्ध्याच भरून घेतल्या आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या वाट्यांमध्ये तयार केलेलं मिश्रण एक समान भरून घेतलंय. इथे गॅसवर एकीकडे मी ह्या कढाईमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलंय आणि ह्या कढाईमध्ये मी असा एक स्टँड ठेवून घेतलाय. वाट्यांमध्ये भरलेल्या मिश्रणाचं ताट असं या स्टँडवर ठेवायचंय. बस तर आता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून ह्याला फुल फ्लेमवर 8 ते 10 मिनिट वाफवून घ्यायचंय. तर ह्या ठिकाणी मला ह्याला वाफवायला ठेवून बरोबर 10 मिनिट झाले. हे पहा, ह्या वाट्यांमधलं मिश्रण वाफून छान असं फुगून आलंय. बस हे मिश्रण आतपर्यंत व्यवस्थित शिजलं की नाही ते चेक करून बघायचंय. तर अशी एखादी काडी किंवा मग सुरीचं टोक ह्याच्यामध्ये घालून बघायचंय. मिश्रण जर काडीला चिटकलं नाही तर आपलं हे मिश्रण अगदी आतपर्यंत कच्चं न राहता व्यवस्थित शिजलंय असं समजावं. गॅस बंद करून ढोकळ्याचं ताट कढाईमधून काढून बाजूला ठेवून द्यायचंय आणि ह्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय. वाट्यांमध्ये वाफवलेला ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ह्याला वाट्यांमधून बाहेर काढायचंय. प्रथम सुरीला थोडंसं तेल लावून
या ढोकळ्याच्या कडा अशा वाटीपासून सुरीने सुट्या करून घ्यायच्या आहे. याला जर तुम्ही गरम असतानाच वाटीमधून काढायला जाल तर हा ढोकळा वाटीमधून व्यवस्थित निघून नाही येणार. कदाचित तो वाटीला चिटकून तुटण्याची शक्यता राहील. त्यामुळे ह्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच वाटीमधून बाहेर काढायचंय. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, फारच सुंदर असा आपला हा हिरव्या ताज्या वाटाण्याचा ढोकळा ह्या ठिकाणी तयार झालाय. रंग देखील बघा ह्याला किती सुंदर आलाय. अतिशय सॉफ्ट, जाळीदार आणि स्पॉन्जी असा आपला हा हिरव्या ताज्या वाटाण्याचा ढोकळा ह्या ठिकाणी बनवून तयार झालाय. बघितलं, हा ढोकळा बनवायला किती सोपा आहे. सकाळच्या घाई गडबडीतही तुम्ही हा ढोकळा अगदी झटपट तयार करू शकाल नाश्त्यासाठी. सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी तसेच मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हा हिरव्या ताज्या वाटाण्याचा सॉफ्ट, स्पॉन्जी, जाळीदार, टेस्टी आणि पौष्टिक असा हा सुंदर ढोकळा घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या सामग्रीत झटपट आणि अचूक तयार करू शकाल. हे पहा, हा ढोकळा आत्ताच बघा दिसायला किती सुंदर दिसतोय. आपण हा ढोकळा छोट्या छोट्या वाट्यांमध्ये वाफवून घेतलाय. त्यामुळे आता ह्याचे सुरीने चिरून बारीक बारीक तुकडे करायची सुद्धा गरज नाहीये. बस याला मस्त असा खमंग फ्लेवर आणि टेस्ट येण्यासाठी मी ह्याच्यावर एक खमंग तडका घालून घेणार आहे. तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा सफेद तीळ, 9 ते 10 कढीपत्त्याची पानं आणि थोडेसे सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घालून त्यांचा मस्त असा खमंग तडका तयार करून घ्यायचा आहे. आणि तयार केलेला तडका असा या ढोकळ्याच्या प्रत्येक स्लाइसवर घालायचा आहे. तर हे पहा, इथे आपला हा हिरव्या ताज्या वाटाण्याचा अतिशय सुंदर आणि खमंग ढोकळा ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट बनून तयार झालाय. सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी तसेच मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी मधल्या वेळेतली छोटीशी भूक भागवण्यासाठी तुम्ही हा हिरव्या ताज्या वाटाण्याचा सॉफ्ट, स्पॉन्जी, जाळीदार आणि पौष्टिक असा ढोकळा घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या सामग्रीत झटपट तयार करू शकाल. तुम्ही ह्याला तुमच्या आवडत्या कुठल्याही ग्रीन चटणी सोबत किंवा मग सॉस सोबतही खाण्यासाठी सर्व करू शकता. हा ढोकळा असाच देखील खाण्यासाठी फारच टेस्टी लागतो. मुलं जर वाटाणे खायचा कंटाळा करत असतील तर त्यांना तुम्ही असा हिरव्या ताज्या वाटाण्याचा ढोकळा तयार करून खायला द्या. बघा ते हा ढोकळा कसा मिनिटात फस्त करतील. खरोखर हा ढोकळा दिसण्यासोबतच खाण्यासाठी देखील फारच सॉफ्ट, स्पॉन्जी आणि टेस्टी लागतो. तर तुम्ही माझ्या हे रेसिपीप्रमाणे असा हिरव्या ताज्या वाटाण्याचा जाळीदार, सॉफ्ट, स्पॉन्जी आणि टेस्टी ढोकळा एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.